मागील लोकसभा आणि विधानसभा ज्यांनी अगदी चातुर्याने पद्धतीनं निवडणूक लढली आणि निवडणूक लढली नाही तर त्या उमेदवाराला देखील अगदी म्हणजे प्रचार यंत्रणेमध्ये मोलाचं सहकार्य लाभलं. याशिवाय ही जबाबदारी केवळ आणि केवळ शहर अध्यक्ष म्हणून त्यांनी पेलवली. त्याचबरोबर शहरातल्या भाजपाचं संघटन अगदी इतक्या हसत खेळत त्यांनी संघटन केले की सगळ्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा आणि सगळ्या कार्यकर्त्यांना जोडून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. विचारधारेशी पक्के आणि विचारधारेबरोबर पक्षाशी पक्के. पक्ष वाढला पाहिजे आणि पक्ष मोठा झाला पाहिजे अशी तळमळ असणार आहे. आणि आता प्रभाग क्रमांक 24 मध्ये ज्यांच्याकडे ही सगळ्या पॅनलची जबाबदारी आहे अगदी सहजपणे पेलवता येते. मधुसूदन जंगम, वनिता पाटील, अश्विनी चव्हाण आणि स्वतः नरेंद्र काळे. नावामध्येच एवढा दबदबा आहे की तुम्हाला प्रचाराची गरजच नाही आहे. नाही, प्रचाराची गरज नाही असं नाही, पण जी केलेली कामं आहेत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातनं, सुभाष बापू देशमुख आमदारांच्या निधीतनं असेल, त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातनं जो निधी आणलाय तो घेऊन आम्ही लोकांपर्यंत जातोय. निश्चितपणाने लोक त्याचं स्वागत करतायत आणि अतिशय उत्स्फूर्त मतदार आहेत. म्हणजे दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक मताधिक्य देणारा हा मतदारसंघ भाजपाचा विधानसभेला. हा, निश्चितपणाने हा जो मतदारसंघ आहे हा कायम भारतीय जनता पार्टीच्या बरोबर राहिलेला आहे. भारतीय जनता पार्टी बरोबर सर्व मतदार राहिलेला आहे आणि त्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीकडनंही या भागात आमदारांच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून कामं झालेली आहेत. मोठ्या प्रमाणात निधी या भागात आलेला आहे. लोकसभा आणि विधानसभा अगदी सहजपणे तुम्ही घेऊन गेले आणि पक्षाला विधानसभेत यायची दिलं, लोकसभेला निसटता पराभव झाला. आता एवढं म्हणजे ह्या पॅनलची पूर्ण जबाबदारी तुमच्याकडे आहे. हे नौके तर नाही आहेत, 2 नौके आहेत, तुमचा अनुभव दांडगा आहे. 15 दिवस आता ह्या प्रचाराचे संपले, शेवटचा दिवस आहे हा. काय वाटतं म्हणजे? काय नाही, विजय हा नक्की आहे. विजयाबद्दल कुठलाही किंतु परंतु नाही, पण हा जो प्रचाराचा वेळ दिलेला असतो याला प्रामाणिकपणे तुम्ही मतदारांपर्यंत पोहोचलं पाहिजे, मतदारांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे. आज आम्ही गेले 15 दिवस झालं एकच रॅली काढली, बाकी सर्व प्रत्यक्ष भेटी म्हणजे प्रत्येक घरात जाऊन आम्ही भेटी घेतोय आणि त्याचा किती हजारचा मतदारसंघ? साधारणपणे 40,000चा. खूप मोठा मतदारसंघ. हा, 47 बूथ आहेत जवळपास. हा, म्हणजे शहरातला 22 नंबरला 50 बूथ आहेत आणि 24 नंबरला 47 बूथ आहेत. म्हणजे 2 नंबरचा प्रभाग आहे. म्हणजे ताळमेळ आहे तुमच्याच पॅनलमध्ये. हा, पॅनलमध्ये आम्ही 4ही उमेदवार एकत्रितपणे फिरतोय, प्रत्येक घरोघरी जातोय. कसं आहे की फक्त काही लोकांच्याच भावना न समजून घेता आणि फिरत असताना एक हे पण जाणवते की काही लोक राहिलेली कामं सांगतायत, काही लोक झालेली कामं सांगतायत. हे केलंय तुम्ही, पण हे राहिलंय. हे पण एक प्रभागाचा. या अगोदर पण तुम्ही ह्या प्रभागाचं प्रतिनिधित्व केलं होतं, तेव्हाचा आणि आताच्या प्रभागामध्ये काय फरक? मी ज्यावेळेस ह्या प्रभागाचं नेतृत्व केलं तर त्यावेळेस 2चा प्रभाग होता, आता 4चा प्रभाग आहे. या प्रभागातला निम्मा भाग हा माझ्या प्रभागात होता, 12 ते 17. पण आता निम्मा भाग अजून जोडलेला आहे. नेहरू नगर, कमलानगर, सुशीलनगर, कोळी सोसायटी, इंदिरानगर, असा अमृतनगर, सुंदरम नगर असा भाग जोडला आहे. ह्याच्यातला बराचसा भाग हा स्लम एरियातला आहे. किती टक्के? जवळपास 45% भाग हा. म्हणजे 40% जर का भाग सोडला तर 60% हा भाग सदनच आहे. सदन म्हणजे सुशिक्षित भाग आहे, एक विचार करणारा मतदार आहे. म्हणजे उमेदवाराचं काय विजन आहे याच्यावर मतदान करणारा उमेदवार. तुम्हीच मला प्रश्न दिलात, विजन काय असणार आहे मग 2025-26? नाही, तुमच्या प्रभागासाठीच. कारण ह्या भागातला जर मतदार बघितला तर हा अतिशय सुशिक्षित आहे, अतिशय म्हणजे प्रत्येक गोष्टीवर व्यक्त होणार आहे. आणि म्हणजे बऱ्याच वेळा म्हणजे मी 2012ला तर माझ्या 2-3 ठिकाणी इंटरव्ह्यू घेतले म्हणजे मतदारांनी
की तुझं काय विजन असणार, तुझ्या काय डोक्यात आहे, तुला या विषयातलं काय माहिती आहे, राष्ट्रीय विषयातलं काय माहिती आहे, राज्य पातळीवरच्या विषयातलं, म्हणजे असा विचार करणारा हा मतदारसंघ आहे. आणि निश्चितपणाने त्याला न्याय द्यायचा प्रयत्न आम्ही आमच्या माध्यमातून करतोय. या भागात आम्ही जे सांगितलंय की रस्ते, अ, पाणी आणि वीज या तर प्रमुख मूलभूत गोष्टी आहे, त्या पूर्ण कशा होतील ज्येष्ठ नागरिकांसाठीचे काही तेच सांगतो मी की ह्या मूलभूत सुविधा झाल्या, पण या व्यतिरिक्त एक नाट्यगृह या भागात असावं ही वर्षानुवर्षाची म्हणजे अपेक्षा. बापूंची अतृप्त इच्छा पूर्ण होणार आहे यंदाच्या पंचवार्षिकमध्ये. नाही, बापूंनी त्या संदर्भात खूप मोठा पाठपुरावा आहे. पाठपुरावा केलेला आहे. त्या संदर्भातली एक जागा सुद्धा बापूंनी निश्चित केली. निश्चितपणाने ही आम्ही महापालिकेत आल्यानंतर ते नाट्यगृह होण्यासाठी त्याचा पाठपुरावा आम्ही करतोय. तसंच एक ह्या भागात एक इंडोर स्टेडियम व्हावं ही माझी वैयक्तिक स्वतःची फार इच्छा आहे की या भागात एक इंडोर स्टेडियम व्हावं. आणि ज्येष्ठ नागरिकांची संख्या या भागात भरपूर आहे, तर सगळ्यांचीच मागणी की एक विरंगुळा केंद्र व्हावं. त्या विरंगुळा केंद्रात मग लायब्ररी असावी, त्या विरंगुळा केंद्रात ज्येष्ठ नागरिकांसाठी खेळायचे खेळ असावे, त्यांना तिथं बसल्यावर समाधान वाटावं, अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या सुविधा त्या विरंगुळा केंद्रात असाव्या. म्हणजे नक्कीच की तुमच्या अनुभवाच्या आणि तुमच्या एकूणच महापालिकेतला जो संपर्क आहे ह्या सगळ्याच्या आधारावर तुम्ही ह्या गोष्टी फुलफिल कराल. पण एक प्रश्न असा की बाबा तुमचा अनुभव मागील टर्मचा नगरसेवक म्हणून असलेला अनुभव, दरम्यानच्या काळामध्ये अध्यक्ष म्हणून, विधानसभा, लोकसभा, या सगळ्याचा अनुभव सभागृहामध्ये किती उपयोगी पडेल? कारण आता सगळेच नौके आहेत, आम्ही बघतोय एवढं फिरतोय की सगळेच बऱ्यापैकी नौके आहेत, पक्षांनी संधी दिली आहे. पण तुमच्यासारख्याचा अनुभव की ज्याच्याकडे देव धर्म राष्ट्र ही संकल्पना तर आहेच, शेवटक संघटन कौशल्य देखील तुमचं दांडगा आहे. उपयोगी म्हणजे फायदा होईल. विचारधारेवर काम करणाऱ्या कार्यकर्त्याला अडचण येत नाही. मी 2012 ते 17 मी पण नौका होतो. 12 ते 17च्या आधी मी कधी महापालिका बघितली नव्हती. म्हणजे 12ला नगरसेवक झालो, पण त्याआधी कधी महापालिका बघितली. शेवटी त्याची इच्छा पाहिजे, त्या नगरसेवकाची इच्छा पाहिजे की आपल्याला शिकायचं, आपल्याला लोकांचे प्रश्न सोडवायचे, लोकांचे प्रश्न मांडायचे. या पद्धतीने काम केलं तर निश्चितपणाने चांगलं काम करू शकतो. ताळमेळ आणि तडजोड ह्या दोन्ही गोष्टी करण्यासाठी खूप मोठी कसरत तुम्हाला करावी लागणार आहे, कारण तुमचा अनुभव आणि ज्येष्ठ म्हणून तिथं असलेला वावर. नाही, फार काय नाही की एक लक्षात घ्या की कुठलाही नगरसेवक असू द्या, त्याची पहिली भूक काय असते की माझ्या भागातली कामं व्हायला पाहिजे, माझ्या भागातला विकास व्हायला पाहिजे. कुठल्याही नगरसेवकाला असं वाटत नाही की माझ्या भागातली कामं होऊ नयेत किंवा निधी मिळू नये. साधारणपणे शहराचा समतोल राखण्यासाठी जे निधीचं वाटप व्हायला पाहिजे, ज्या पद्धतीने निधी मिळायला पाहिजे, त्या सर्व पद्धतीने शहराचा समतोल विकास साधण्याचा आम्ही ह्याच्यात निश्चितपणाने प्रयत्न करू. आणि ताळमेळ आणि तडजोड असा काही प्रश्न येणार नाही असं मला निश्चित वाटतंय. कारण येणार नाही येणार. वादळापूर्वीची शांतता आहे. नाही, वादळापूर्वीची शांतता असं म्हणजे आता मला मीडियालाच त्याची जास्त उत्सुकता आहे असं वाटतंय. पण निश्चितपणाने सगळे नगरसेवक एकजुटीने भारतीय जनता पार्टीचे काम करतील, कारण महापौर हा भारतीय जनता पार्टीचाच होणार आहे. आणि एक चांगल्या पद्धतीचं काम सर्व नगरसेवक करतील. शेवटी आम्ही ज्येष्ठ म्हणून आमची पण ती जबाबदारी असणार आहे की सगळ्यांना एक लाईनवर चालायला लावणं, एका लाईनवर. मोठी कसरत करावी लागेल. नाही, होईल ना थोडं. काही जण नौके आहेत, काही जण काही बाहेरच्या पक्षातनं आलेत. हे सगळं बसवायसाठी काही कसरत निश्चितपणे होणार आणि ती कसरत आम्हाला सगळ्यांना करावंच लागणार आहे. मागील 5 वर्षामध्ये खूप मोठी संधी काँग्रेसला नाकारून सोलापूरकरांनी भाजपाला सत्ता दिली, पूर्ण बहुमताची सत्ता दिली. आजही तशीच परिस्थिती आहे. पण मागच्या 5 वर्षामध्ये सोलापूरकरांच्या अपेक्षेला भाजपा उतरली नाही असं काही जणांचं म्हणणं आहे. विरोधकही तसा आरोप करत आहे. यंदाच्या वेळेस ती पोकळी भरून निघेल. नाही, मला वाटत नाही की त्या पद्धतीने, ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय की कामं झाली नाही, मी कामं झाली नाहीत असं म्हटलो नाही. ज्या अपेक्षेने घडलं पाहिजे होतं, ज्या अपेक्षेने झालं पाहिजे होतं, त्या अपेक्षे पूर्ती झाली नाही असं सोलापूरकर आणि विरोधक म्हणतात.
मी तुम्हाला साधी गोष्ट सांगतो की हद्दवाड भाग आहे. 1992 साली याची स्थापना झाली. आज सुद्धा हद्दवाड भागातल्या समस्या काय, ड्रेनेज लाईन नाही, पिण्याच्या पाण्याची लाईन नाही, रस्ते नाहीत, याच आहेत. पण तुम्ही जरा 2017 पासून ते 22 पर्यंत म्हणजे किंवा आत्तापर्यंत झालेल्या कामाचा आणि निधींचा विचार केला, मधला 2.5 वर्षाचा जो शासनाचा काळ होता उद्धव ठाकरे यांचा, तो जर सोडला तर बाकीच्या ह्याच्यात आलेला महापालिकेला निधी हा आत्तापर्यंत कधीच निधी आला नाही. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून झालेली कामं ही शेवटी महापालिकेच्या माध्यमातूनच झाली. 15 वित्त आयोगातनं आलेला निधी हा महापालिकेच्या माध्यमातूनच वितरित झाला. ह्या जर सगळ्या गोष्टींचा विचार केला तर निश्चितपणाने चांगले कामं झालेत. फक्त ही कामं प्रेझेंट करण्यात आम्ही निश्चितपणाने कमी पडलोय आणि येणाऱ्या काळात ते होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. आरक्षण सोडत बाकी आहे. आरक्षण सोडत बाकी आहे. आरक्षण सोडत जरी झाली तरी तो निर्णय भारतीय जनता पार्टीचा आहे. भारतीय जनता पार्टी त्याबाबत योग्य तो निर्णय घेईल. हे 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 जे आहे ना वाक्य, हेच कार्यकर्त्यांचं म्हणजे त्या मुशीमध्ये तयार झालेलं आणि भट्टीमध्ये बांधलेल्या कार्यकर्त्याचं लक्षण असतं. शेवटी किती जरी काही जरी केलं तर वरिष्ठांचे निर्णय किंवा वरिष्ठांचा आदेश हा अंतिम. मी जर का असं म्हणालो की सोलापूर महानगरपालिकेच्या ह्या निवडणुकीनंतर सभागृहात आल्यानंतर प्रभाग क्रमांक 24 स्मार्ट प्रभाग म्हणून एक संकल्पना राबवून प्रभागाला स्मार्टच्या दर्जेमध्ये घेऊन येण्यासाठीचे काय प्रयत्न असतील? मी म्हणजे आम्ही 4ही नगरसेवकांनी ज्यावेळेस आम्हाला उमेदवारी मिळाली त्यावेळेस निवडणूक कशी लढायची हे तर आहे, पण निवडणूक लढत असताना तुम्ही मतदारांसमोर काहीतरी घेऊन गेलं पाहिजे. या संदर्भात आम्ही 4ही नगरसेवकांनी बसून एक छोटासा आराखडा तयार केलाय आणि निश्चितपणाने येणाऱ्या काळात एक सोलापुरातला एक आदर्श प्रभाग करण्याचा स्मार्ट प्रभाग तुम्ही स्मार्ट म्हणू शकता त्याला इंग्लिशमध्ये, पण एक आदर्श प्रभाग. कारण हा प्रभाग असा आहे की स्लम एरिया आहे, सुशिक्षित एरिया आहे, बुद्धिजीवी राहतात, सगळ्या प्रकारचे लोक इथं राहतात. या सगळ्यांना सामावून घेऊन एक आदर्श प्रभाग कसा करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू. काय आव्हान कराल शेवटी जाता जाता मतदारांना? मी मतदारांना एवढंच आवाहन करेल की भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवारांना भारतीय जनता पार्टीच्या कमळाच्या चिन्हावर मतदान करून सगळ्यांना आपल्या सेवेची संधी द्यावी आणि विकासाकडे जाण्यासाठी सोलापूर आज ज्या पद्धतीने विकसित होत आहे, आता विचार केला तर 892 कोटीची पाईपलाईनसाठीचा निधी मंजूर झाला. या संदर्भातल्या ज्या अंतर्गत जलवायू वितरण व्यवस्था करायची त्यासाठी चांगले नगरसेवक यायला पाहिजे. त्या भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक यायला पाहिजे जेणेकरून त्याचा पाठपुरावा करू शकतील, कारण केंद्रात राज्यात त्यांची सत्ता आहे. तसंच सगळ्यात महत्त्वाचं की जे IT पार्कला मंजुरी मिळाली, IT पार्कला मंजुरी जरी बाहेर मिळाली असेल त्याला मूलभूत सुविधा ज्या पुरवायच्या, ज्या महापालिकेच्या वतीने पुरवायच्या, त्या सर्व मूलभूत सुविधा ह्या महापालिकेच्या वतीने त्याचा पाठपुरावा करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांना आपण निवडून द्यावं, जेणेकरून हक्काचा नगरसेवक तुम्हाला मिळेल. आणि देवेंद्रजी फडणवीसांनी एक जे स्वप्न सोलापूर म्हणून बघितलंय आणि ज्या विकासाच्या एका वेगळ्या टप्प्यावर सोलापूर न्यायचं आहे असा एक मानस देवेंद्रजींचा आहे, तो आपल्याला सगळ्यांना पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या जास्तीत जास्त म्हणजे सर्वच्या सर्व नगरसेवकांना उमेदवारांना आपण मतदान करावं एवढेच विनंती करतो. म्हणजे शेवटी जाता जाता ही ते शहरातल्या भाजपाच्या उमेदवारावर भाष्य करताय तुम्ही, तर शेवटी देवेंद्र फडणवीस यांच्या जर संकल्पनेला मूर्त स्वरूप द्यायचं असेल तर सभागृहामधलं खमकं नेतृत्व नरेंद्र काळे सिव्हिल इंजिनियर आहेत, बजरंग दलाचे शिक्षक आहेत आणि विशेष म्हणजे माजी शहराध्यक्ष, माजी सभागृह नेते, अनुभव खूप दांडगा आहे आणि तळमळी तितकीच दांडगी आहे, प्रामाणिक आहे. मतदारांनी त्यांच्या हक्केला साथ द्यावी इतक्याच माफक अपेक्षेसह ब्रेन न्यूज करता याशिन शेखचं मी नितीन पात्र.